हां मग हाय असं मोकळं सोडून बघू पेते का आणि शिर्डी कशी काय पाजते तो का बघितलं बघा मित्रांनो माणसाला एवढी मया नसते एवढी जनावरांना मय ही म्हैस पाजत नाही म्हणून ही शिळी पाजते ह्या रेडकाला काय करायचं ही माणसाला जवळ येऊ देत नाही म्हैस मग आता कधी पेते दुपारनं पेते का सकाळच पेते दुपारच पेते आ संध्याकाळचं संध्याकाळचं पेते का पण मी काय म्हणतोय संध्याकाळी पेते किती वाजता पेते संध्याकाळी किती वाजता पेते इकडं बघा मित्रांनो गहू भरायला चालू आहे एक कणगी भरली आणि ही 50-50 किलो ठीक आहे ते ही भरायला लावली करडू नव आय रिडको रिडको मशीद रिडको रिडको कळतं का रिडको होय होय मी दत्तक घेतले परत त्याला हा म्हैस पाजत नाही पण त्याला मग ते सोडलं तरी पाज नाही म्हैस हे बघा आपण कोणा वाईट केलं नाही त्याच्यामुळे आपल्या मागे जनता भरपूर आहे तुम्ही त्याची काळजी करू नका मग आपल्या आजीचा निर्णय बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो आमच्या आई जी आहे म्हणजे आमची फुलाने मला सांगितलं काय मित्रांनो एक म्हस म्हणली तुम्हाला दिली आहे तुझ्या आईला दिली आहे म्हणली मग ती एक रेडी ह्याने इकली घरात ऐकना म्हणून मग एक इकली म्हैस ते रेडीनं मग राहिलेली रेडी आता झालेली म्हणली मला बाबा तू ती रेडी घे म्हणली चालतंय म्हणलं मग काय ह्याला म्हणले आता काय करावं कसं करावं हे देच न घे म्हणले आता हे दे ना तरी अडक म्हणलं आता का ते काय काय भरलाय सोडू बी नाही आता ही मला काय म्हणते ते आम्ही तुला रेडा काय देत नाही ही आमच्या म्हशीच दूध तू तुझ्या रेडाखाला पाज नको तुझ्या गाईचं पाज मग आता म्हणलं राहू दे म्हणलं ती पण आता मला समजलं किती शिळीच पाजते त्याला कशाला मग आता उघडले ताप हा तुमच्या म्हशीलाही पाजाय नाही आमच्या गाईलाही पाजाय नाही ही शिळीला बहादर पेरा आला ही इकडे मित्रांनो अजून हार्बर काढायला राहिले आपल्या बघा हे गहू आता गहू भरते आता एक एवढं भरलं तुम्हाला मित्रांनो आता कणगीत भरलेलं दाखवतो थांबा परत तुम्हाला आमच्या रेडकाची ॲक्टिंग कशी वाटली मला सांगा आणि म्हणते ते बाया काय रेडाकले खराब दिसायला अरे बाईन काय म्हैस पाज ना तेव्हा ही सगळा चुलीमोरला 5-6 सगळा तसाच पडला सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो दूध घालून आलं धारा काढल्या ह्या कणगीत 1-2 ठिकी गहू होता ही गेल्या वर्षीचा हे बाहेर काढला आणि इकडे ही कणगी भरून ठेवली आहे आमच्या तात्यानं त्याला नट बोल्ट केले तुम्हाला दाखवत होतं काढून काय जण कुलप लावते तर आमच्या म्हाताऱ्यानं बघा की नट बोल्टच केलाय
हो इकडं हे आपल्या जोडीदाराची बाग आहे, अशी घरामाग आहे, कागद मारलेली. हे असा शेड नेट मारला इकडं सावलीला. हे इकडे हे जरा कणगीच टोपान उघड. आपल्या यूट्यूब फॅमिलीला बघू दे हो का, बघितली हे अशी एक कणिक भरली आहे. आणि ह्या कणगीत 2 ठिके होते बघा. नाहीतर एखाद्या यूट्यूबवरून सांगितलं असतं बघा अर्ध्या एकरात आम्हाला एवढा गहू झाला, ही 2 ठिकी भरली, ही कणिक भरली आणि तिकडे एवढी ठिकी भरली म्हणलं असता. पण नाही मित्रांनो, हे आमची पहिलं जुनं गहू आहे. आणि आमच्या आंघोळी चूल बघा कसली आहे. तर आमच्या तात्यानं आरवडीतनं बनवून आणली आहे. हे त्याला नट बसवला का? हो मग हो काही काही असे निवांत उभा राहायचे मस्त सावलीला बाजली पाणी बाजून आता सुरकानं. तर आता एवढा गहू गोळा करायचा राहिलाय. अय तिकडं कुठं हिथं बांधून पाणी पाचलं नाही ग. मी अजून आंघोळ केली नाही मित्रांनो, आता आंघोळ करायची आहे. पण आधी म्हणलं हे रेडका काय असेल ते म्हणलं बघावं, म्हणलं सुरका म्हणायला लागले रेडाक येते. आणि आमची म्हातारी आमची बायाशावरून नाव घेते, करडाला दूध फोरणा, करडाला दूध फोरणा, करडाला दूध फोरणा म्हणायला लागली. आता काय म्हणली तुम्ही डेअरीला काढून होताय. आता मित्रांनो मला सांगा, शिळीचं दूध दूध ह्याला डेअरीला कोण होतं का? एवढा गहू आता राहिलाय बघा गोळा करायचा. पहिल्या बाया तुम्हाला सांगतो गाणं बिणं म्हणायचं ते गहू नीट करताना गहू भरताना कशा काय आमच्यात आमच्यात ताईला तर कसलं गाणं म्हणायचं नाही काय नाही. एक दिवशी जात्यावर गाणं म्हणायला लावलं, म्हणायला लागली जान असली गाणी म्हणायला लागली. आमच्या आजी ही कसली गाणी म्हणत होती. हा खीर, आज आपण खीर करू घे. आमचं सासर मसुबाला कोंबडं कापायचं खळ केलं. ते पहिलं आता काय राहिलं नाही हो. आमची सासू बी नाही खीर करायची, खीर घालायची बायाच्या रोजगाऱ्यांना. पुन्हा पहिला आता फळं लिहून घालून. आमचं सरकार तुम्हाला सांगतो जात्यावरची गाणी लय येते ती. गाणं एक भरून दाखव सरकार. हा एक एक भरून दाखव. हा हट हट काय तुम्हाला सांगतो, आमची सुरका गाणं जी म्हणती जात्यावरच ते म्हणून दावा. एका कार्यक्रमात मित्रांनो एका बाईला गाणं म्हणायला लावलं. ती म्हणायला लागली जात्यावरचं गाणं, हो दिलबर दिलबर दिलबर. म्हाताऱ्या बाया त्यातल्या सगळ्या शॉकच. हे दिलबर दिलबर हे काय भानगड आहे म्हणली. ती म्हणली आजी तुम्हाला नाही कळायचं ही दिलबरची भानगड. तर चला मित्रांनो बाय बाय. हे आमच्या रेडा काय तुम्हाला कहाणी कशी वाटली मला कमेंट करून सांगा.